त्यामध्ये उद्योजक होते. त्या उद्योजकाने 2 मिनिटांमध्ये छान त्यांचा अनुभव कथन केला. म्हणजे मी एक ठिकाणी गेलो आणि मला लेदर बॅग बनवायची होती. लेदर बॅगचं ट्रेडिंग करायचं होतं. त्या उद्योजकाने त्या इंडस्ट्रीमध्ये गेले. त्यांनी पाहिलं 10 बाय 10ची रूम आहे. त्यांनी सांगितलं मला 1 कंटेनर भरून मला लेदर बॅग हवा आहे. तुम्ही त्या प्रोव्हाइड करू शकत नाही. त्या व्यावसायिकाने सांगितलं सर आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. नाही करू शकत नाही. 10 बाय 10च्या रूममध्ये प्रोडक्शन काय करणार आहे? 4 शिलाई मशीन 4 मशीनवर किती प्रोडक्शन होणार आहे? दिवसभरामध्ये 1 किंवा 2 बॅग. बॅगची कॉस्टिंग काय? 100 रुपये. ह्या व्यावसायिकाने 500 रुपये काढून म्हणजे 500 रुपये घ्या पण मला 1 बॅग द्या तुम्ही. व्यावसायिकाने विचार केला 100 रुपयाच्या बॅगला 500 रुपये का नसतो? म्हणा मी तुमचा कंटेनर होऊन बॅग घेईल परंतु मला तुमची इंडस्ट्री पाहावी लागेल. अदरवाईज आत्ताच्या घडी जर पाहिलं कुणी कोणाची इंडस्ट्री दाखवत नाही. सेल्स ऑफिसला जातात घेऊन चहा पाणी करतात तिथनंच बाहेर पडतात. आतमध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये कुणी कोणाचा व्यवसाय दाखवत नाही. म्हणजे हा मी पण स्वतः अनुभव आहे. तर व्यावसायिकाने 100 रुपयाच्या बॅगला 500 रुपये बोलायची तयारी केली. जो व्यावसायिक होता त्याने म्हणाला ठीक आहे चला माझी इंडस्ट्री तुम्हाला दाखवतो. आणि मग त्याने एका गावामध्ये घेऊन गेला आणि एका गावामध्ये जवळपास 78 कुटुंब अशी होती ज्या बॅगचा एक एक पार्ट डिझाईन करत होते. एक कुटुंबामध्ये बॅगची लेफ्ट साईडची स्लीव बनवली जाणार. एक कुटुंबामध्ये राईट साईडची स्लीव बनवली जाणार. एक कुटुंबामध्ये त्या बॅगला चेन बसवली जाणार. एक कुटुंबामध्ये त्या बॅग साठी केलेली जाणारी फिनिशिंग केली जायची. अशी 78 हातातची बॅग जायची आणि काही मिनिटांमध्ये एक बॅग बनली जायची. जेव्हा त्याने 100 रुपयाऐवजी 500 रुपये द्यायची स्वतःची मेंटॅलिटी बनवली त्यावेळेस त्या व्यावसायिकाने त्याला दाखवलं माझी ही इंडस्ट्री अशी आहे. त्यातनं आपण शिकलं पाहिजे टीम वर्क मध्ये किती ताकद आहे. आपण सगळं पाहतो तमाशातला राजा आहे. आपण तमाशामध्ये पडदा ओढणार आहे. आपण तमाशाचे बांबू रवणार आहे. आपण टीम वर्क करत नाही. आपण मॅनेजमेंट करत नाही. आपल्याला माझा फॉर्म्युला जर कोणतरी चोरून घेऊन जाईल आपण दुसऱ्यावर विश्वास ठेवत नाही. दुसऱ्यावर नव्हे आपण आपल्या बांधवांचा विश्वास ठेवत नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणून बांधवांनो विश्वास ठेवायला शिका. वाडवडिलांचा एक बोल आहे तळ राखी तर पाणी सारखे. ठीक आहे ना एखाद्याला कामावर ठेवलं ना 100 रुपये आर्थिक झालाय किंवा त्याला ते 5 पैसे 10 पैसे 100% लॅप्स करणार आहे जाऊ देत ना. पण तुम्ही नसताना तुम्हाला 1 रुपया मिळणार आहे. ही किती मोठी गोष्ट आहे. म्हणून टीमवर्क करायला शिकलं पाहिजे. मॅनेजमेंट करायला शिकलं पाहिजे तर आणि तरच व्यवसाय मोठा होणार आहे. आदरणीय रतन टाटा साहेबांचा उपाय आहे. कशामुळे एकटे टाटा साहेब सांगितलं पळायचं नाही नव्हते पळत. ज्या त्या ठिकाणी माणूस हायर केला त्याला त्याच्या योग्यतेप्रमाणे पेमेंट प्रोव्हाइड केलं. फॅसिलिटीज अवेलेबल करून दिल्या आणि त्या कुटुंबाचा प्रत्येक माणूस हक्काने सांगतो हे माझं घर आहे. तो त्याला ऍश्युरन्स दिला विश्वास दिला आणि आपण थोडासा विश्वास दिला पाहिजे प्रेम दिलं पाहिजे. गुजरातमधल्या 2 वर्षापूर्वी व्यापाऱ्याच्या पण पेपरला न्यूज वाचली असेल. त्या व्यापाऱ्यानं दिवाळी बोनसला कर्मचाऱ्यांच्या प्रत्येकाच्या बायकोला डायमंडचे अरे हार गिफ्ट केले. एवढा जर डायमंडचा हार त्याच्या पत्नीला गिफ्ट मिळाला तो कर्मचारी कशाला काम सोडून जाईल. असं करता कामा नये होता कामा नये. आपण काही पर्सेंटेज आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आपल्या टीमसाठी दिलं पाहिजे. मग ते प्रेम असो अदरवाईज पैसे असो. कारण पुन्हा एकदा म्हणतात प्रेमाने पोट भरत नाही त्यासाठी पैसे लागतात. माननीय व्यासपीठावर उपलब्ध आहेत आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत. त्यांचा बहुमूल्य वेळ खर्च करून 2013च्या एका मॅगझिन मध्ये मी वाचलं सचिन तेंडुलकर यांचं एका मिनिटाचं उत्पन्न 678 रुपये होते. तसा बहुमूल्य वेळ खर्च करून आले. सन्माननीय श्री व्यवसायाचा गुरुमंत्र आपल्याला देणार आहे. व्यवसाय वाढ करण्यासाठी काय टेक्निक्स वापरावे कुठल्या गोष्टी टाळाव्यात या लहान सहान गोष्टी श्री सचिन जाधव सर MDH युनिटेकचे. सन्माननीय अंकाजी पाटील सर आहेत गुलमोर टेक्निक पार्कचे टेक्नो पार्क आहे इंडस्ट्री पॅकिंग इंडस्ट्रीमध्ये काम करतात. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री असलेले सकल मराठा परिवाराचे प्रेरणास्थान आदरस्थान सन्माननीय श्री अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील साहेब ठिकाणी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून सर्वांचं स्वागत करायचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अण्णासाहेब पाटील महामंडळ महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री दर्जाचे सन्माननीय नरेंद्र पाटील साहेब साहेबांना विनंती आपण व्यासपीठावर यावं अध्यक्षस्थान स्वीकारावं. राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ आणि सरचिटणीस महाराष्ट्र राज्य माथाडी वाहतूक आणि कामगार संघ
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आपल्या सर्वांचे सकल मराठा समाजाचे प्रेरणास्थान आदरणीय नरेंद्र अण्णासाहेब पाटील साहेब या ठिकाणी आले. आपला अधिकचा वेळ न घेता या ठिकाणी एक मान्यवर आहेत सन्माननीय श्री सचिन जाधव सर एमडी सुयोग युनिव्हर्सिटी सर विनंती करतो व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. पॅकिंग इंडस्ट्रीमध्ये एक मराठी व्यावसायिक म्हणून स्वतःच अग्रगण्य स्थान निर्माण केलं. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो आपला मराठा समाजाचा दैवत म्हटलं तरी कमी ठरणार नाही. आपल्या घरामध्ये उत्पन्न ज्याच्या उत्पन्नाच्या वाढीवर आपला मान आणि सन्मान वाढला जाणार आहे आणि हा वाढला जावा यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे नरेंद्र अण्णासाहेब पाटील साहेब मान्यवर सर्व व्यासपीठावर सर्व मान्यवर विनंती करतो अखंड हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करावं व सर्व महामानवांना मानवांना मानवंदन द्यावी. आदरणीय अध्यक्ष आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते अखंड हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. त्या प्रतिमेच्या पूजनानंतर सर्व महामानवांना मानवंदना दिली जाईल. जोपर्यंत सर्वांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी कंटिन्युअसली ज्यांच्यामुळे तुमच्या माझ्या अंगणामधली तुळस मंदिरावरचा कळस आणि माझ्या माय नवरीच्या कपाळावरचं कुंकू शाबत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन झाल्यानंतर राजमाता जिजाऊ भाऊसाहेबांच्या प्रतिमेच्या ठिकाणी पूजन होईल. आजच्या कार्यक्रमाचे सर्व सन्माननीय अतिथी नरेंद्र अण्णासाहेब पाटील साहेब, सन्माननीय उल्हासभाऊ पालेकर सर, सन्माननीय बाळासाहेब देवले सर, सन्माननीय अंकाजी पाटील साहेब, सचिनजी जाधव सर आणि सकल मराठा परिवाराचा प्रत्येक मावळा या ठिकाणी या सर्व मान्यवरांच्या सोबत येतात अखंड हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करतात. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. मित्रांनो, टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. आज आपण कोणासाठी जरी टाळ्या वाजवल्या तरी उद्या आपल्यासाठी कोणतरी टाळ्या वाजवी. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन होत असताना तदनंतर जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रतिमेचं पूजन ज्या मातेने छत्रपती शिवरायांसारखा सूर्यपुत्र अखंड हिंदुस्थान झाला, ज्या मातेने छत्रपती शंभू राजांसारखा सूर्यपुत्र हिंदुस्थानला दिला, छत्रपती संभाजी राजांच्या प्रतिमेचं पूजन होतं आणि अनुरेणूने ठोकला तुका आकाश एवढा अनुरेणूचा त्यांनी शोध लावला. विज्ञानापेक्षाही मला अध्यात्मिक श्रेष्ठ आहे तर खरं त्याला सांगितलं. जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रतिमेचं पूजन होत असताना माननीय अध्यक्ष साहेब प्रतिमेचं पूजन करतात किंवा प्रज्वलन करतात. पहिला दिवा लावला तो कशासाठी? पहिला दिवा लावला माझ्या मराठा समाजाच्या कल्याणासाठी. दुसरा दिवा लावला तो कशासाठी? दुसरा दिवा लावला माझ्या मराठा समाजाच्या प्रत्येकाच्या घरामध्ये सत्पत्याने शांतता नांदवते यासाठी. आणि तिसरा दिवा लावला कशासाठी? तिसरा दिवा लावला यासाठी माझा मराठा समाजाचं कर्तृत्व नेतृत्व देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलं पाहिजे यासाठी लावला तिसरा दिवा. आणि हा उजेड आहे कशाचा? हा उजेड आहे मराठा समाजाच्या कर्तृत्वाचा, हा उजेड आहे समाजाच्या नेतृत्वाचा आणि हा उजेड आहे अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या विचाराचा आणि वसाचा. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या सर्व नागरिकांना विनंती करतो आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हावं.
विचार मंचावरील सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी प्राधान्य स्वरूपामध्ये स्वागत करतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या सानिध्यात पावन झालेल्या चिखली गावामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या वाणीने पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीमध्ये आणि सर्वांना चरित्र चारित्र कर्तृत्व आणि नेतृत्व काय असतं असा धर्माचे छत्रपती शिवराय धर्मवीर छत्रपती शंभूराजे सर्वांना मानाचा मुजरा करतो. सर्व मामांना अभिवादन करतो आणि मगाशी म्हणल्याप्रमाणे आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा आदर तिथे करणं आपलं हे कर्तव्य आहे. म्हणून व्यासपीठावरील मंचावरील सर्व मान्यवरांना आपल्या सकल मराठा परिवाराच्या वतीनं एक शाल श्रीफळाने पुष्पगुच्छेने आपण सन्मानित करणार आहोत. तो सन्मान करण्यासाठी सकल मराठा परिवाराच्या सर्व समन्वयकांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण आपला होणारा सन्मान स्वीकारावा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे अण्णासाहेब पटेल महामंडळ महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ आणि सरचिटणीस महाराष्ट्र राज्य माथाडी वाहतुकी कामगार संघ नरेंद्र अण्णासाहेब पाटील साहेब यांचा सन्मानाचे पुणेरी पगडी आणि शाल श्रीफळ देऊ. टाळ्या जोरदार वाजल्या पाहिजे. लॉन्चमध्ये प्रत्येकाला जायला पाहिजे. आणि या ठिकाणी होते काय आणि या ठिकाणी होते काय तर घडतो इतिहास कुणाचा मराठ्यांचा कडवते कोण मराठ्यांचा कैवारी मराठ्यांचा राज मराठ्यांसाठी लढणारा अण्णासाहेब पाटील साहेबांचा सन्मान होतोय. सर्वांनी टाळ्या वाजवतात जोरदार टाळ्या वाजवा. अण्णासाहेब पटेल महामंडळ महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री दर्जा असलेले आदरणीय अध्यक्ष साहेब. तदनंतर सन्मान होतोय आंतरराष्ट्रीय ब्रँड मॅप्रो गार्डनचे फ्रँचायझी ओनर सर्वेसर्वा लोणावळा डिव्हिजन आदरणीय उल्हासभाऊ पालेकर साहेब सरांना या ठिकाणी विनंती करतो आपण सकल मराठा परिवाराच्या वतीने होणारा सन्मान स्वीकारावा. आदरणीय उल्हासभाऊ पालेकर सरांच्या ठिकाणी सन्मान होतो. तो सन्मान एक तितकं ताकदीने जोशाने करतात आणि मराठा समाजासाठी मराठा समाज एक धावून आलेली घरात खेळ पाण्याची घराघरात पुन्हा केली तर मराठी केली तर दोन जणांची आदरणीय उल्हासभाऊ पालेकर सर यांचा सन्मान. तदनंतर हॉटेल फ्युअरवेलचे सर्वेसर्वा त्यांनी सर्वांसाठी अनोखी मेजवानी उपलब्ध करून दिली. लोणावळा भागामध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला जाणवतं आणि लोणावळ्यामध्ये गेलं म्हणजे आणि शाकाहारी खाल्लं पाहिजे. मांसाहार शतपटीने भारी असं माझा शाकाहार हॉटेलचे गुरु सर्वे सर्वांचे टाळ्यावर कौतुक करायचं आहे. आपलं मराठा बंधू यशाच्या शिखरावर जात असताना आणि आपणच सगळी लोकांची होते आपणच त्यानंतर गुलमोहर पार्कचे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये नाव कमावलेले सन्मानी अंकाजी पाटील सरांचा या ठिकाणी सन्मान होता. तो सन्मान करतायत आपल्या सकल मराठा परिवाराच्या सर्वे सर्व समन्वय अंकाजी पाटील सरांचा सन्मान होता. टाळ्यावरून कौतुक झालं पाहिजे. अंकाजी पाटील सरांच्या मला सांगावं असं वाटतं अरे खुली डॉक्टर बुलंद ना खुदा बनते से पूछे बोल मेरी रजा क्या है. आणि सचिन जाधव सर एमडी सुयोग युनिट आदरणीय सचिन जाधव सरांच्या ठिकाणी सन्मान होतो. जाधव सर यांनी कार्यक्रम होतो. आदरणीय जाधव सर सर्वांनी मित्रांनो टाळ्यावरून कौतुक करायचं. आदरणीय सचिन जाधव सर मॅनेजिंग डायरेक्टर सुयोग इंडस्ट्री आणि संकेत दोहा सरांचा एक सन्मान होतो. अण्णासाहेब पटेल महामंडळाचे विश्वस्त म्हणजे काम पाहतात विभागीय समन्वय म्हणून काम पाहतात. आमच्या या ताईच्या हस्ते आदरणीय सरांचा सन्मान होत आहे. धन्यवाद सर. सर्वांना विनंती करतो स्थानाबद्ध व्हावं आणि खूप ताकदीनं आणि जोशानं हा कार्यक्रम होत असताना असं कुठलं गाव नाही त्या ठिकाणी माझ्या राजाचं नाव नाही आणि असा कुठला कार्यक्रम नाही.
या ठिकाणी मी अनावधानाने एक नाव राहून गेलं ते व्यक्त करतो. आदरणीय तानाजी व भानुसकर त्या ठिकाणी सन्मान होतोय. तानाजी भाऊंना विनंती आहे. झालाय का? हो झाला सरांचा सन्मान झाला. सर क्षमा. या ठिकाणी आपली ताई जी आहे ती छत्रपतींची विचारांची पाईक आहे. जिजाऊंची लेक आहे, रमाईची लेक आहे, सावित्रीची लेक आहे. ही माझी ताई जिजाऊंच्या विचारांचा एक वारसा घेऊन जगत असताना छत्रपती शिवरायांची जी गारद देणार आहे त्यासाठी सर्वांनी उभं राहायचं आहे. पायाच्या चपला काढायच्या. सर्वांनी चपला करणार आहे. छातीवर हात ठेवायचा आहे. ताई गारद देणार आहे. अंगावर काटा उभारलेली अशी गारद माझ्या ताईने दिलेली आहे. या ठिकाणी आणखी माझी ताई आहे. इंद्रजित जन्मपुरी ही प्रेरणादायी कविता सर्वांच्या हृदयाचा ठाव घेणारी कविता ही ताई सादर करणार आहे. आणखी एक मराठी काव्य आहे शिवरायांच्या छत्रपती शंभूराजांची एकत्र गारद देणार आहे. सर्वांनी जोरदार लक्ष देऊन ऐकायचंय. काय ताकद असेल आवाजात आणि काय असेल या शब्दांची जादू. सर्वांनी उभं राहायचं आणि पायाच्या चपला सांगितल्याबरोबर बाकी वाट ठेवायचं. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. वज्र चुडालंकृत पुण्यश्लोक राष्ट्रमाता राजमाता वीरमाता मासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो. मासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो. मासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो. महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रात्य शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगी राज निश्चयाचा महामेरू जाणता राजा युग परिवर्तक जिजाऊ पुत्र भोसले कुलदीपक अखंड हिंदवी स्वराज्य संस्थापक पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा विजय असो. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा विजय असो. महापराक्रमी
महातेजस्वी बुद्धिनिष्ठ चारित्र संपन्न शास्त्रनीती धुरंधर न्याय गोविंद मंडित सरजा शिवपुत्र छावा महाराणी साहेब यांचे सुपुत्र स्वराज्याचे धाकलेले धर्मरक्षक धर्मवीर युवराज छत्रपती श्री संभाजी महाराजांचा विजय असो छत्रपती श्री संभाजी महाराजांचा विजय असो स्वराज्य सलवणी ताराणी साहेबांचा विजय असो स्वराज्याचे तिसरे छत्रपती छत्रपती राजाराम महाराजांचा विजय असो स्वराज्याचे चौथे छत्रपती छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो महामानव विश्वरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार प्रणपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो हर हर महादेव वंदे मातरम वंदे मातरम जय शिवराय. अप्रतिम सुरेख खूप छान. अधिकचा वेळ घेणार नाही. मात्र तापलेला आहे. तापलेल्या लोकांवर योग्य ठिकाणी योग्य भाव पडला तर त्याला आकार मिळतो आणि तो आकार देण्यासाठी सकल मराठा परिवाराचे समन्वय मराठा सकल मराठा समाजाने आतापर्यंत केलेली मुवमेंट आतापर्यंतची वाटचाल आणि पार्श्वभूमी सांगण्यासाठी मी पाचारण करतोय व्यासपीठावर श्री विजय कदम सर. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 32व्या वर्षी 40 दिवस यमालाही दुर्ग ठेवणारे छत्रपती संभाजी महाराज या हिंदुस्थानला आपल्या देशाला दोन छत्रपती देणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब त्यांच्या संविधानावरती पूर्ण देश चालतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व साधारण 43 वर्षांपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मुंबईवरती सर्वात पहिलं मोर्चा घेऊन जाणारे व जर समाजाला आरक्षण मिळालं नाही तर मी उद्याचा सूर्य पाहणार नाही अशी शपथ घेऊन 23 मार्च 1982 रोजी आपल्या मराठा समाजासाठी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेणारे, आमदार असून गोळी झाडून घेणारे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील या महापुरुषांना प्रथमतः वंदन करतो. अण्णासाहेब पाटलांपासून सुरू झालेला आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आणून करोडो मराठा समाजाचे भविष्य उज्ज्वल करणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मंचावर उपस्थित, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व लाखो मराठा उद्योजक घडविणारे नरेंद्र अण्णासाहेब पाटील, तसेच मॅप्रो गार्डन लोणावळ्याचे मालक उल्हासभाऊ पाळेकर, त्याचप्रमाणे बाळासाहेब येवले सर, हॉटेल जगद्गुरू लोणावळा, अंकादेवी पाटील सर, गुलमोहर पॅकटेक प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष सचिन जाधव सर, सुयोग युनिटेड प्रायव्हेट लिमिटेड व उपस्थित बँकेचे सर्व अधिकारी, तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळाचे विभागीय समन्वयक संकेत पवार सर, मी आपल्या सर्वांचं सकल मराठा परिवारतर्फे खूप खूप स्वागत करतो. साधारण आत्ता नुकताच बीड येथे सकल मराठा परिवारचा 3रा वर्धापन दिन अत्यंत उत्साहामध्ये पार पडला. या वर्धापन दिनाला अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभाशीर्वाद दिले. आपला सकल मराठा परिवार 3 वर्षापूर्वी एक छोटंसं रोपटं म्हणून चालू केलं, आज त्याचं एक वटवृक्षामध्ये रूपांतरित झालेलं आहे. साधारण 36 जिल्हे व 350 तालुक्यांमध्ये आपण सकल मराठा परिवार व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेलो आहोत. यामध्ये रात्री अपरात्री कोणाची गाडी बंद पडली कुठल्याही भागामध्ये, कुठल्याही एरियामध्ये, महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा, इतर राज्यात सुद्धा कोणाला कसल्याही प्रकारची मदत लागली तरी जस्ट एक मेसेज आपण ऍड असलेल्या ग्रुपला टाकला जातो. तिथून पुढे त्या ग्रुपमधील जे त्या गावाच्या जवळचे जे बांधव असतील त्यांना माहित नसतं कोण आहे काय, फक्त एक आपला मराठा बांधव या दृष्टीने तिथं जाऊन मदत करतात. आपले ऍडमिन टीम तर आहे, पण सगळे ग्रुपमधील जे बांधव ऍड असतील ते सुद्धा आपला बांधव आहे या हिशोबाने त्यांना मदत करतात. कोणाची ओळख फक्त एक मराठा ग्रुपला ऍड आहे एवढेच असते. आपण सकल मराठा परिवार हा
मराठा समाजासाठी नोकरी, शिक्षण, व्यवसाय व आरोग्य या 4 विभागांमध्ये प्रामुख्याने आपण काम करतो. त्यामध्ये नोकरीमध्ये बघायला गेलं तर पूर्ण राज्यामध्ये नोकरीच्या ज्या काही संधी उपलब्ध असतात ते आपले बांधव त्या ग्रुपला वेळोवेळी टाकत असतात. म्हणजे ते कोणी एखाद्या कंपनीमध्ये काम करत असेल, त्यांच्या आजूबाजूच्या काही जे काही वॅकन्सीज असतात त्या ग्रुपला टाकतात. त्याचबरोबर आपली एक सेपरेट नोकरीची टीम आहे जी लिंक्डइन झालं किंवा Naukri.com झालं यासारख्या वेबसाईटवरती कंटिन्यू अपडेट असते व तिथल्या ज्या नोकरीच्या संधी आहेत त्या आपल्या ग्रुपला टाकून नोकरीचा जो ग्रुप आहे त्याला टाकून एका पीडीएफ मध्ये घेतात व ही पीडीएफ दर 2 ते 3 दिवसांनी आपण सगळ्या महाराष्ट्रभर सगळ्या ग्रुपमध्ये सर्क्युलेट करतो. आतापर्यंत हजारो बांधवांना आपल्या नोकरीच्या ग्रुपच्या माध्यमातून नोकरीमध्ये त्यांना पदोन्नती मिळालेली आहे. काही कंपनी चेंज करून दुसऱ्या कंपनीमध्ये चांगल्या पगारावरती त्यांना नोकरी त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. शिक्षणाबाबतीत बोलायचं झालं तर आपल्याला आरक्षणासाठी आत्ताशी कुठे आपण अंतिम टप्प्यात पोहोचलेलो आहोत. पण याआधी आपल्याला आरक्षण नसल्यामुळे अनेक बांधव शिक्षणापासून वंचित राहत होते, ज्यांना चांगले मार्क पडून सुद्धा. अशा काळात 2018 मध्ये माननीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सारथी संस्थेची त्या ठिकाणी स्थापना झाली व सारथीमधून आज अनेक हजारो लाखो बांधव विविध प्रकारच्या योजनांचा लाभ घेऊन मोठे अधिकारी होत आहेत. नक्की आता नुकतंच एक 17 बांधव UPSC मधून या वर्षीचा जो निकाल लागलेला आहे सारथी मार्फत शिष्यवृत्ती घेऊन 17 बांधव UPSC पास आउट झालेले आहेत. या ज्या काही योजना आहेत मग त्यामध्ये आपण सायजीराव गायकवाड योजना असेल जे परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी आपल्या बांधवांना मदत करते. त्याचप्रमाणे MKCL चा जो कोर्स असेल MKCL टाईप करून 20,000चे जे कम्प्युटर कोर्स आहेत ते कोर्स यासाठी कोर्स आपण सकल मराठा परिवार मार्फत जनजागृती करून घराघरात पोहोचवण्याचं एक काम करतो. आता जो MPCL चा जो कोर्स झाला होता तो आपण साधारण आपल्या सर्व भागांमध्ये महाराष्ट्रभर मिळून साधारण 1300 ते 1400 बांधवांना ज्या गृहिणी आहेत त्यांना आपण या कोर्सचा मोफत लाभ मिळवून दिलेला आहे. त्यानंतर मुख्य जे क्षेत्र आहे सकल मराठा परिवारचं जे कार्यक्षेत्र आहे ते म्हणजे आरोग्य. तर आरोग्यामध्ये आपण कधीच जात धर्म पाहत नाही, कारण जो गरजू असतो जो पेशंट असतो त्याला कुठला जात धर्म काय नसतो. तर त्या संदर्भात आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना कुठल्याही जाती धर्माचा बांधव जरी त्या ठिकाणी आला आपल्याकडे मदत मागायला आला तर आपण त्याला निस्वार्थ भावनेने मदत करत असतो. ज्या शासनाच्या योजना आहेत महात्मा ज्योतिबा फुले योजना असेल किंवा मग मुख्यमंत्री सहायता योजना असेल जे हॉस्पिटल त्या योजनेच्या अंतर्गत येतात त्या हॉस्पिटल बरोबर आपली एक वैद्यकीय टीम जी आहे ती म्हणजे त्यांच्याशी कोऑर्डिनेट करून पेशंटचे लाखो रुपये वाचवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असते. कित्येक ऑपरेशन असे आहेत जे ऑपरेशन योजनेमार्फत मोफत होतात, पण ही गोष्ट आपल्या बऱ्याच बांधवांना माहीत नसते. त्यामुळे त्याच ऑपरेशनला आपण त्याच डॉक्टरांकडून एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये खर्च करतो. तर हे पैसे जे आहेत ते लाखो रुपये वाचवण्याचं काम आपल्या सकल मराठा परिवार मार्फत केलं जाते, जनजागृती केली जाते. आठवड्यातून किमान एक ऑपरेशन जरी आपण योजनेमार्फत पूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण टीम तर्फे आठवड्यातून किमान एक ऑपरेशन आपण योजनेमार्फत आतापर्यंत करून देत आहोत. याआधी कित्येक ऑपरेशन केलेले आहेत. त्याचप्रमाणे रक्त संकलन म्हणजे राज्यामध्ये सध्या रक्ताचा खूप तुटवडा आहे. तर आपल्याला राज्य रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र यांच्याद्वारे आपल्याला एक लेटर आलं होतं की तुम्ही राज्यामध्ये ठिकठिकाणी रक्तदान शिबिर राबवा म्हणून. आपण याआधी राबवलेलं आहे, प्रत्येक वेळेस आपलं रक्तदान शिबिर होत असतं. पण मागच्याच महिन्यात 14 तारखेला आपण रक्तदान शिबिर घेतलं होतं. पूर्ण महाराष्ट्रभर एकाच दिवशी साधारण 1700 ते 1800 बॅग एकाच दिवशी आपण जमा केलेल्या आहेत. हे सगळं रक्त आपण कोणालाही रक्त ब्लड बॅग लागली महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये ब्लड बॅग लागली तरी आपण ती फ्री ऑफ कॉस्ट मोफत गरजवंताला आपण उपलब्ध करून देतो, जस्ट फक्त एका व्हॉट्सअपच्या मेसेजवरती. त्यानंतर मुख्य जे आपला आजचा विषय आहे व्यवसाय. तर व्यवसायामध्ये आपण व्यवसायासाठी एक नुकताच एक नवीन व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. जे कोणी व्यावसायिक असतील त्या व्यवसाय बांधवांना त्या ग्रुपला आपण ऍड करू. अण्णासाहेब पाटील महामंडळ जी योजना आहे ती व्यावसायिक बांधवांसाठी एक संजीवनीच म्हणावी लागेल. साधारण 1998 साली 27 नोव्हेंबर 1998 साली या महामंडळाची स्थापना झाली आणि आपण महामंडळाची योजना बऱ्याच बांधवांना माहित नव्हती की अशी पण काही योजना असते जी आपल्याला बिनव्याजी कर्ज म्हणजे कर्ज महामंडळ नाही, कर्ज तर बँकेच देते. तर त्याचा जो व्याज परतावा आहे तर तो व्याज परतावा महामंडळातर्फे दिला जातो. हे अनेक बांधवांना आपल्याला माहित नसल्यामुळे कित्येक बांधव व्यवसाय करण्यापासून वंचित राहिलेले होते.
तर या महामंडळाची जी योजना आहे ती आपण तळागाळात पोहोचवण्याचं काम करतो. मागच्या वर्षी सुद्धा आपण मेळावा घेतला होता महामंडळाचा. आता नुकताच आपण मावळ तालुक्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा मेळावा सकल मराठा परिवारातर्फे घेतला होता. या मेळाव्याला देखील तालुका लेवलला 250 ते 300 बांधव उपस्थित राहिले होते आणि त्यानंतर आपण त्या सर्व बांधवांचा एक व्हॉट्सअप ग्रुप करून त्यांना मार्गदर्शन चालू केलं आणि एक महिनाभरामध्ये 5 प्रकरणं आपण त्या ठिकाणी मावळ तालुक्यामध्ये केलेली आहेत. त्यानंतर थोडंसं साईडला प्रॉब्लेम असल्यामुळे थोडंसं काम थांबलं होतं, परंतु आता सर्व सुरळीत चालू झालं. त्याच्यामुळे आपण पुन्हा ते काम चांगलं जोरात चालू केलेलं आहे. तर साहेबांचे मी खूप खूप आभार मानतो की तुमच्यामुळे आज लाखो उद्योजक घडत आहेत आणि ते उद्योजक घडवण्याचा एक छोटासा प्रयत्न सकल मराठा परिवारातर्फे केला जातोय. आणि त्यानंतर राहिला प्रश्न ग्राउंड लेवलला जे आपला आरक्षणाचा लढा वगैरे असतो, तर आरक्षणाच्या लढ्यात संघर्ष होता. मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सकल मराठा परिवार आतापर्यंतचा प्रत्येक आरक्षणाच्या लढ्यामध्ये सक्रिय सहभागी झालेला आहे. म्हणजे आरक्षणाचा लढा असेल किंवा कुठे अन्याय झालेला असेल, म्हणजे आता नुकतंच संतोष देशमुख यांची झालेली निर्गुण हत्या मानता येईल आपल्याला, किंवा सूर्यवंशी बहुत्याच पिरियडमध्ये त्यांची पण हत्या झाली होती पोलीस स्टेशनमध्ये, ते आंदोलन असेल किंवा नुकताच यज्ञ बाळावरती झालेला अत्याचार असेल, या सर्व प्रकारच्या आंदोलनामध्ये देखील सकल मराठा परिवार तेवढ्याच ताकदीने ग्राउंड लेवलला उपस्थित राहून आपली एक जबाबदारी पार पाडत आहे. तर अशा प्रकारे सकल मराठा परिवारच्या कार्याचा एक सारांश तुम्हाला सर्वांना मी एक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथून पुढे देखील कोणालाही महाराष्ट्रामध्ये कसल्याही प्रकारची वैद्यकीय मदत लागली, कुठल्याही प्रकारच्या ऑपरेशनसाठी 90% ऑपरेशन योजनेमार्फत मोफत होतात. कुठल्याही प्रकारच्या ऑपरेशनसाठी कधी तुम्हाला वाटलं फक्त हॉस्पिटलला ऍडमिट व्हायच्या आधी आमच्या मेडिकल टीमला, आमच्या सर्व टीमला, ऍडमिट टीमला संपर्क करा. तिथं नक्कीच तुमचे 2 पैसे वाचवण्याचा प्रयत्न आमच्याकडून केला जाईल. सारथीच्या ज्या काही योजना असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. बाकी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजना या आहेत, यासाठी तुम्हाला एवढं काढण्यासाठी जी काय मदत लागेल, ज्या काही अडचणी येतील त्या आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या सोडवण्याचा प्रयत्न करू व जास्तीत जास्त उद्योजक घडवण्याच्या भविष्यात आम्ही नक्कीच प्रयत्न करू. जय शिवराय. धन्यवाद. आता जसं म्हटलं जातं आपण शाळेपासून शिकत आहोत, अन्न वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. त्याप्रमाणे आता काळानुरूप 21व्या शतकामध्ये मूलभूत गरजा बदलल्या, त्या गरजा झालेल्या आहेत नोकरी, शिक्षण, व्यवसाय आणि आरोग्य. यासाठी आपला सकल मराठा परिवार 24/7 मुवमेंट करतोय. निश्चित स्वरूपात त्या कार्याची कौतुक करावं, समर्पकाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आधीचा वेळ घेत नाही. माननीय अध्यक्ष साहेबांना पुढे एक महत्वाची मीटिंग आहे, तेव्हा पुढे मनोगत व्यक्त करण्यासाठी मी MD इंडस्ट्रीचे सर्वेसर MD सन्माननीय जाधव सर, जे CEO युनिटेकचे सर्वेसर्व आहे, मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. सर फॅब्रिकेशन आणि मोल्डिंगमध्ये टॉपचं काम करतायत. त्यांचा मोटोच आहे क्वालिटी अँड क्वांटिटी, इट मीन्स CEO युनिटेक. सरांना विनंती होत आहे 5 मिनिटांमध्ये आपण मनोगत व्यक्त करावं. सर आपल्याला देणार आहे व्यवसाय वाढीचा गुरुमंत्र, सर्वांनी टाळावं. जय शिवराय. जय शिवराय. सन्माननीय श्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय प्रतिनिधी, उद्योजक बंधू भगिनी, येथे सर्व आपण उद्योजक बंधू भगिनी, आपण येथे उपस्थित सर्व मान्यवरांचे मी नम्र अभिवादन करतो. मी सचिन जाधव, CEO युनिटेक प्रायव्हेट लिमिटेड, साखर येथे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. या ठिकाणी मी मशिनिंग आणि फॅब्रिकेशनचे काम करतो. कंपनी मी 2017 मध्ये चालू केली. पुण्यात साधारणतः मी 2007ला आलो आहे. माझं BE मेकॅनिकल लातूरवरनं मी पासआउट आहे. सुरुवातीला 8 ते 10 वर्ष मी सर्व्हिस करून 2017 मध्ये मी इंडस्ट्रीमध्ये आलो. सुरुवातीला 1-2 वर्ष मी सुरुवात केली. मागच्या 5-7 वर्षाच्या काळामध्ये साधारणतः आता माझ्याकडे 20 व्हॉइस मशीन आहेत. साधारणतः 30 ते 35 लोक माझ्याकडे काम करत आहेत.
आणि हा सगळा प्रवास मी बघितलेला आहे. काय अडचणी येतात, त्याच्यासाठी काय काय हेल्प लागू शकते उद्योगधंदे चालू करण्यासाठी, या सर्व गोष्टीमध्ये ज्या काही अडचणी येतात त्यासाठी आपल्याला शासनाच्या विविध उपक्रम आहेत, त्याचा कसा फायदा घेतला पाहिजे आणि मी काही त्याच्या कसे बेनिफिट्स घेतलेले आहेत. उद्योग रन करण्यासाठी जे फायनान्शियल हेल्प लागते या गोष्टीसाठी जो हा मेळावा आहे तो सगळ्यांसाठी फायदेशीर ठरलेला आहे. आणि हे चालू होण्यासाठी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सचिन साहेबांनी हा एक्सप्लेन केलेला आहे. कसे डॉक्युमेंट्स लागतात, काय लागतं आणि सगळी कसं जपलं पाहिजे. आणि अगदी आनंदाची त्यातनं म्हणजे असं वाटतं की शेवटी जे बँकचे अधिकारी मॅडम बोलल्या की अगदी शेवटच्या 1% सुद्धा बरेचसे आपले बांधव अशा असतात की त्यांना त्या गोष्टी कशा मेंटेन ठेवायच्या हे माहीत नसतं. आणि अगदी 1% एखादा जेन्युअन व्यक्ती असू शकतात, अशांना सुद्धा ते करू शकतात. हे त्यांनी अगदी नम्रपणे सांगितलं आणि माझी अशी इच्छा आहे की सर्वांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे. आजच्या काळात एमएसएमई उद्योग हे आपल्या देशाच्या आणि राज्याच्या आर्थिक विकास कणा आहे. रोजगार निर्मिती आणि स्थानिक विकास आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनेत एमएसएमई उद्योग योगदान फार महत्वाचं आहे. आर्थिक विकास महामंडळ हे उद्योगांना आर्थिक सहाय्य, कर्ज सुविधा, अनुदान योजना आणि योग्य मार्गदर्शन देऊन उद्योजकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. आणि हे आपण सर्वजण बघताय. काही जणांनी स्वतःचे त्यातले अनुभवी याच्या अगोदरच्याही कार्यक्रमात, या कार्यक्रमात मी पाहिले आहेत, त्यांनी ते सांगितलेले आहेत, त्याचा फायदा झालेला आहे. माझ्या कंपनीमध्ये मूलतः मी हे यशस्वी येण्यासाठी 2-3 गोष्टी ज्या मेंटेन ठेवल्या, तर तुम्ही सुद्धा तुमच्या उद्योगामध्ये ते मेंटेन ठेवल्या तर उद्योग आपला पुढे जाऊ शकतो. एक तर आहे गुणवत्ता, वेळेची शिस्त, डिसिप्लिन खूप महत्वाचं आहे. वेळेची शिस्त ठेवली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की ग्राहकांचा विश्वास हा तुमच्यावर पूर्ण असला पाहिजे. तुम्ही ग्राहकांच्या विश्वासावर खरे ठरला पाहिजे. त्याच्यावरच तुमचा मोठा व्यवसाय उभा राहू शकतो. सगळ्यात महत्वाचं आहे की ग्राहकाच्या ज्या प्रायोरिटी आहेत, त्या क्वालिटीची सुधारणा आहे, वेळेवर त्याचं उत्पादन कसं गेलं पाहिजे ते आहे. साहजिकच आहे की थोडं उत्पादन क्षेत्रात नसल्यामुळे प्रोडक्शन या गोष्टीवर बोलतोय, पण ज्याच्या वेगवेगळे प्रोडक्ट्स राहतील त्या पद्धतीने त्या गोष्टी ह्या सगळ्या मेंटेन केल्या तर तो बिझनेस हा पुढे जाऊ शकतो. आणि मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसमध्ये जर खरंच कोणी असेल, आणखी कोणी येणार असेल तर मी चाकणमध्ये आहे. कुणाला काही हेल्प लागत असेल, बऱ्याचशा ज्या काही शासनाच्या स्कीम आहेत त्या ऑलरेडी बँकर्सनी, सचिन साहेबांनी सांगितलेलं आहे. त्यातूनही आणखी जर काही हेल्प लागत असेल तर मी अवेलेबल आहे. आपल्या इथले जे सन्माननीय अधिकारी आहेत त्यांच्याकडे माझा नंबर आहे. कुठल्याही टायमिंगला कधी चाकण असेल, भोसरी असेल, कुठल्याही कुठं तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग युनिटच्या रिलेटेड उभा करण्यासाठी मशिनरीची माहिती पाहिजे असेल, प्रोडक्शन रिलेटेड माहिती पाहिजे असेल, कुठले सर्टिफिकेशन रिलेटेड माहिती पाहिजे असेल तर मी अवेलेबल आहे. माझं मी एकच सगळ्यांना एक आवाहन करू शकतो की जे काही नवीन उद्योजकात येणार आहे त्यांनी भीती न बाळगता उद्योगात पाऊल ठेवला पाहिजे. योग्य माहिती आणि सगळ्यात महत्वाचं आहे की आर्थिक नियोजन खूप महत्वाचं असतं बिझनेस करताना. आणि त्याच्यासाठी असे मेळावे खूप सर्वांना उपयोगी पडतात. शेवटी मी एकच सांगितलं होतं की हा जो व्यवसाय मेळावा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व आयोजकांचे आणि आर्थिक विकास महामंडळ मान्यवरांचे येथे मी उपस्थित सर्व उद्योगांचे मनापासून आभार मानतो. आणि एकच सांगतो, चला तर मग एकत्र येऊ, उद्योग वाढवूया, रोजगार निर्माण करूया आणि महाराष्ट्र आर्थिक विकास घडवूया. रोजगार मागण्यापेक्षा रोजगार निर्मिती करणं कधीही चांगलं असतं. आणि रोजगार जेवढे जास्तीत जास्त, तो व्यवसाय छोटा असू द्या, मोठा असू द्या, रोजगार निर्मिती जेवढी जास्तीत जास्त करता येईल तेवढी करा. त्याच्यासाठी काही हेल्प लागली असेल तर असे मेळावे साहेबांच्या अध्यक्षतेखाली खूप होत आहे. सगळ्यांना त्याचा मराठी बांधवांना खूप उपयोग होतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सरांच्या बरोबर साथ वाटत असणे, नोकरी मागणारे नका, नोकरी देणारे व्हा. आणि युनिटी हॅज पॉवर असो. त्यानंतर
आपल्याला मार्गदर्शन करतील हॉटेल जगद्गुरू प्युअर व्हेज लोणावळ्यामध्ये एक स्वतःची आयडेंटिटी जनरेट केली, स्वतःची आयडेंटिटी क्रिएट केली, एक शैक्षणिक कुटुंबातून येऊन व्यवसायिक क्षेत्रामध्ये स्वतःचं पदार्पण केलं आणि अवघ्या काहीतरी 4-6 वर्षामध्ये लोणावळा म्हटलं की व्हेजिटेरियन खाण्यासाठी हॉटेल जगद्गुरू हे नाव ऑफिस डोळ्यासमोर येतं. क्वालिटी अँड क्वांटिटी मेंटेन करणारे आम्हा सर्वांचे मार्गदर्शक, आपल्या परिवाराचे समन्वयक, हितचिंतक आदरणीय श्री बाळासाहेब येवले सरना पाचारण करतो. आदरणीय श्री येवले सर. सकल मराठा परिवाराच्या वतीनं आज आपल्या ठिकाणी एक व्यावसायिक मार्गदर्शन मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या मेळाव्यासाठी उपस्थित अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील, उपस्थित सर्व व्यासपीठ मान्यवर, समोर बसलेले सर्व माझे मराठा बंधू भगिनी या ठिकाणी पत्रकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज आपण एक मराठा परिवाराच्या वतीनं सगळे एकत्र आलो आहोत आणि जो आपला मराठा बांधव व्यवसायापासून वंचित होता किंवा व्यवसायापासून दूर होता, त्यांचं एकत्रीकरण करून भविष्यामध्ये एक मोठी एक साखळी निर्माण करण्याच्या उद्देशाने आणि एकमेकाला बरोबर घेऊन आपण त्या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तर मी लोणावळ्यातील वाकसाई या गावातील व्यवसाय आहे. सरने सांगितल्याप्रमाणे शेतीच हा आमचा मुख्य व्यवसाय होता, पण आम्ही या ठिकाणी व्यवसायाकडे वळलो आणि हॉटेल व्यवसायामध्ये आम्ही गेल्या 5-6 वर्षापूर्वी सुरुवात केली आणि येणारा जो पर्यटक आहे तो त्या ठिकाणी नॉनव्हेज आणि ड्रिंक किंवा दारूच्या त्या उद्देशाने येत असतो, आमचं फिरण्यासाठी येतो. पण तरी आम्ही ती वाट मोडून आम्ही व्हेजिटेरियन हॉटेल सुरू केलं. आधी खूप अडचणी आल्या कारण आपण त्या क्षेत्रामध्ये नवीन होतो, पण सर्व अडचणी मात करत आम्ही तो व्यवसाय यशस्वीरित्या करत आहोत. त्याचं कारण म्हणजे की क्वालिटी आणि क्वांटिटी जर आपण मेंटेन ठेवली तर येणारा जो ग्राहक आहे आपला हॉटेल शोधत होतो. त्याच पद्धतीने आम्ही सुरुवात केली आणि आज आमचा ग्राहक हा बांधलेला आहे तो आमचं हॉटेल शोधत होतो. कारण आम्ही त्या पद्धतीने त्या काय हॉटेलचे बेसिक नियम असतात ते तुम्हाला क्वालिटी, क्वांटिटी आणि स्वच्छता. कोरोनानंतर जे लोकांनी मानसिकता केली लोकांना स्वच्छता हवी, त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी व्यवसायामध्ये स्वतः उतरून आम्ही त्या ठिकाणी तो सगळं पाहत असतो. आणि मला एकच बांधवून सांगायचं की अडचणी येत असतात, पण आपण सातत्य टिकून ठेवलं आणि व्यवसायामध्ये आपल्याला प्रचंड मेहनत करण्याची जर आपण जिद्द ठेवली तर व्यवसाय यशस्वी होतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आम्ही आमच्या भागात आता बरेचसे मराठा बांधवांनी व्यवसायामध्ये पदार्पण केले. त्याचा उल्लेख व्हायचे तर त्यांनी प्रकारचं वगैरे नियोजन केले ते खूप चांगल्या प्रमाणात चाललेले आहे. तर बरेचसे व्यावसायिक या क्षेत्रात उतरलेले. तर आपण व्यवसाय करत असताना आपण मार्गाची शिस्त असते तेव्हा शिस्तीत चालत त्या पद्धतीने कामगार वर्ग चालत असतो. पण जर मार्गाने शिस्त मोडली किंवा काही वेगळा करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी आपला व्यवसाय हा मागे जात असतो. तर मी सर्वांना या ठिकाणी एकच संदेश देतो की आपण संघटित व्हा. कारण व्यवसाय करताना बरेचदा आपण पाहिलं असेल की हॉटेल व्यवसाय म्हटलं तर शेती लोकांचं त्याच्यात वर्चस्व आहे, तसं प्रत्येक व्यवसायामध्ये हार्डवेअरचा विषय घेतला तर कोरी लोकांचं वर्चस्व आहे. त्यानंतर बाकीचं काय विषय घेतला आपण तर म्हणजे त्यांचे सर्वांचे ठरलेले पॅटर्न असतो त्या पद्धतीने सर्वांमधून करत असतात. तर भविष्यात आपण सर्वांनी एकत्र येऊन मराठा परिवाराच्या माध्यमातून जर आपण प्रयत्न केले तर आपली त्या ठिकाणी वेगळी ओळख निर्माण होऊ शकते. आपण सर्वांनी आपण जर एकत्र घेऊन काम केलं तर आपला मराठा समाज कोणत्याच क्षेत्रामध्ये मागे राहणार नाही असं मला वाटतं. मी एकच या ठिकाणी सांगतो की जिद्द, चिकाटी आणि आपण जर खरंच वेळ दिला तर कोणताही व्यवसाय यशस्वी होतो एवढं सांगतो या ठिकाणी. रामकृष्ण सर सरांनी एक छान असं आपल्याला मॅसेज दिला, जिद्द, चिकाटी आणि सातत्य हवं. आपण सर्वजण देव नाही माणसं आहोत. जगामध्ये 2 प्रकारचे माणसं, एक आस्तिक आणि नास्तिक. आपण सगळे आस्तिक स्वरूपात आहोत. आपण सर्वजण महादेवाचं दर्शन घेतो
महादेवचं दर्शन केल्यानंतर आपण एक गोष्ट नोटीस केली असेल माहिती आहे, तुम्हाला सांगतो. उद्या परवा केव्हा गेला पुन्हा महादेव दर्शनात नोटीस ती सांगितली गोष्ट 100% जाऊन हे करा. महादेवाची पिंड आहे, पिंडीवरती एक गरुड आहे. त्याने एक थेंब सातत्याने महादेवाच्या पिंडीला पाण्याचा जलाभिषेक करत असतो. तो थेंब कितीचा आहे? बाजरीच्या दाण्या एवढा, ज्वारीच्या दाण्या एवढा. तो थेंब कितीचा आहे? तिळा एवढा. पण काही वर्ष, काही शेकडो वर्ष तो थेंब पडतोय आणि ज्या ठिकाणी पडतोय त्या ठिकाणी छोटा खड्डा झालेला आहे. ताकद एका थेंबाची आहे. सातत्य मॅटर करतं. आयुष्यामध्ये जॉब तुमचा व्यवसाय छोटा असो मोठा असो, जर तुम्ही तो सातत्याने करत राहिला तर करंगळे एवढा प्रवाह तुमचा पुढे जाऊन नदीचं स्वरूप घेतल्याशिवाय राहणार नाही. हा मेसेज आपल्या सरांनी दिलाय. धन्यवाद सर. या ठिकाणी एक अनावधानाने नवीन गेस्ट आहे, त्यांचं नाव माझ्याकडे राहून गेलं. श्री अशोक दिवटे सर, सेल्स मॅनेजर कोटक बँक. प्लीज आपण व्यासपीठावर या. दिवटे सर, सर्वांनी टाळ्यांचं स्वागत करायचं. या आपल्याला बँकेच्या स्कीम्स आपल्या या ठिकाणी शेअर करणार आहेत. आणि सोबतच संघर्ष योद्धा बनवलं धरंगे पाटील यांचे सोशल मीडियाचे सर्व कामं पाहणारे आपल्या सर्वांचे सकल मराठा समाज परिवाराचे सहकारी मित्र गणेश अवतडे सर हे या ठिकाणी, त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. त्यानंतर मी मार्गदर्शन करण्यासाठी इन्व्हाइट करतोय ज्यांनी पॅकिंग इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं एक नावलौकिक उभं केलं. कारण काय, आता प्रत्येक कुठली गोष्ट जर पाहिली तर शॉर्ट शिवाय मजा नाही. प्रेझेंटेशन हवंय, तुमचा टापटीपणा हवाय, दिखावपणा हवाय. त्याच्यामधूनच तुमच्या गोष्टीला पुढे मार्केट प्राप्त होतं. आणि पॅकिंग इंडस्ट्रीमध्ये पॅकिंग कसं असावं, पॅकिंगच्या व्हॅल्यू काय, हे सगळं करत असताना पॅकिंग क्षेत्रातील आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये चॅलेंजेस आणि संधी, अपॉर्च्युनिटीज या दोन्ही आपल्या समोर एक्सप्लेन करतील. सन्मान्य श्री अंकाजी पाटील सर, सरांना विनंती करतो की आपण शेअर करा. नमस्कार. तुम्ही मला भाषण करता येत नाही, पण तरी बोलण्याचा प्रयत्न करतो. श्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील, सन्माननीय वाजपेयी आणि सर्व मराठा सकल परिवाराचं मी स्वागत करतो. माझं नाव अंकाजी पाटील. आम्ही पॅकेजिंगच्या बिझनेसमध्ये आहे. आम्ही कॉरोगेटेड बॉक्सेस आणि वुडन बॉक्सेस आणि बाकीचे बरेच काय पॅकेजिंगमध्ये आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो. माझं पुण्यामध्ये 4 फॅक्टरी आहेत. माझं चेन्नईला पण आहे, कोल्हापूरला आहे, बरोड्याला आहे आणि कंपनीमध्ये जवळपास 700 लोक काम करतात. तर मी पण असंच पुण्यामध्ये 25 वर्ष अगोदर आलेलो. आम्ही एकदम छोटा व्यवसाय सुरू केला तेव्हापासूनच ही प्रगती आहे. तर सर्वात अगोदर जी सुविधा आणि जे सकल मराठा परिवार मराठी बांधवांसाठी ज्या सरकारच्या योजना आहेत तिथपर्यंत पोहोचवते सर्वांकडे. ते जसं त्यांनी सांगितलं की 36 जिल्ह्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी, नोकरी, शिक्षण, व्यवसाय आणि आरोग्य या सगळ्या गोष्टीवरती ते सर्व मराठी बांधवांना मदत करत असतात. तर मी जास्त वेळ नाही घेत, आम्ही फक्त 2 मिनिटात माझं मनोगत व्यक्त करतो. इथे किती लोक त्यांचा व्यवसाय ऑलरेडी आहे आणि किती लोक असे जे व्यवसाय करू इच्छितात. तर मी फक्त 2 गोष्टी सांगतो. व्यवसाय करण्यासाठी पैसा नक्कीच लागतो, पण त्याच्या अगोदर जिद्द लागते. जिद्द असल्याशिवाय बिझनेस नाही करू शकत आपण. आणि दुसरी गोष्ट, आपण मराठी माणसाने स्वाभिमान असतो. मी मराठी असलेला स्वाभिमान आहे. तो कधी कधी बोलण्यातून चुकीच्या ठिकाणी वापरला जातो. व्यवसायामध्ये स्वाभिमान बाळगून नम्रपणा आपल्या व्यवहारामध्ये आला पाहिजे, तरच आपल्याकडे कस्टमर टिकतात. जे व्यवसाय करतात त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो, जोपर्यंत तुम्ही तुमच्या वागण्यात आणि बोलण्यामध्ये कस्टमर बरोबर नम्रपणा येणार नाही, रिस्पेक्ट कस्टमर बरोबर राहणार नाही, तोपर्यंत तुमचा बिझनेस कधीच ग्रो करणार नाही. तुम्हाला किती लोक बिझनेस देतील पण ते राहत नाही, टिकणार नाही. ते पुढे ते प्रगतीमध्ये तुमच्या सोबत राहणार नाही. गुगलच्या सर्वेनुसार तुम्ही अजून गुगल जरी केलं तरी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेल की 100 जर कस्टमर तुमच्याकडे असतील तर त्याच्यात ते 1-2% मरतात, 4-5% दुसऱ्याबरोबर चांगलं असोसिएशन होतं, फ्रेंड्स त्याच्यामध्ये होऊन जातं. काही लोक जागा बदलतात, काही लोकांचा व्यवसाय बदलतो. तर हा रेशो जो आहे हे सगळे 25 ते 30% येतात आणि 70% लोकांचा कस्टमर फक्त चुकीच्या बोलण्यामुळे आणि चुकीच्या वागण्यामुळे जातो. हा ग्लोबल सर्वे आहे. तर आपण आपल्या कस्टमरबरोबर जेवढा आदराने आणि नम्रपणाने आपण वागू, तो कस्टमर तुमच्याबरोबर शेवटपर्यंत राहतो. त्यांनी जागा बदलली
मराठी माणूस भरपूर मोठी प्रगती करतो. आपण मागे नाही आहे हे सगळ्यांनी पहिले समजून घेतलं पाहिजे की आपण स्वतःला दोष देतो. अरे मराठी माणूस असा आपण मागे नाही आहे. आपण आपला आत्मविश्वास समोर सगळ्यांच्या समोर तो जाणून आला पाहिजे आणि प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. बिझनेस करण्यासाठी खूप काही अपॉर्च्युनिटी आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एमएसएमईच्या इतक्या साऱ्या स्कीम आहेत, कितीतरी सबसिडी आहे. इथं पण काही स्कीम्स ते एक्सप्लेन केल्याचं बँकेचे लोक इकडे आलेले आहेत. तर याचा नक्की फायदा घ्या. बऱ्याच सुरुवातीला लघुउद्योग सुरू करताना खूप काही अडचणी असतात. सर्वात महत्त्वाचं असतं की कुठं सुरू करायचं, जागा स्वतःची नसते. बँकेकडे गेला तर मॉर्गेज काहीतरी द्यायला लागतं, घाण काहीतरी ठेवायला लागतं, त्याची आपल्याकडे तरतूद नसते. तर ह्या सगळ्या गोष्टी एक छोटा लघुउद्योजक फेस करत असतो. तर आज ज्या प्लॅटफॉर्मवरती हे सगळे लोक तुम्हाला मदत करण्यासाठी आलेले आहेत त्याचा नक्की सर्वांनी फायदा घेतला पाहिजे. आणि व्यवसाय करताना जे मी एक गोष्ट सांगितली, सक्सेसचे भरपूर काही गोष्टी आहेत. तुम्हाला कधीही काय माझं मदत पाहिजे असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू सो मच इथं बोलण्याबद्दल. सरांनी थोडक्यात बिझनेसची कन्सेप्ट सांगितली. व्यवसाय म्हणजे काय? व्यवसाय म्हणजे तर 24 तास नोकरी आणि नोकरी म्हणजे काय तर 8 तासाचा व्यवसाय आहे. 8 तास काम करत असताना आपण तो एक प्रकार व्यवसाय करतो, पण तो दुसऱ्यासाठी. आणि स्वतःचा व्यवसाय हा 24 तास स्वतःसाठी करत असतो, जो स्वतःसाठी नोकरी असो. यानंतर एक प्रकर्षाने मला गोष्ट सांगायची वाटते की सर लास्ट मंथ मध्ये आपण आपल्या सकल मराठा परिवाराच्या वतीने मावळ तालुक्यामध्ये एक मेळावा घेतला होता. ते मेळावा या अनुषंगाने घेतला होता की आपल्या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या विविध योजना, स्कीम्स, बेनिफिट्स आणि आवश्यक डॉक्युमेंटरी या सर्वांनी अवेअर करण्याशिवाय मेळावा घेत होता. तर त्यामध्ये जवळपास 150 सहकारी मराठा जमा झाले. त्यापैकी 6 ते 7 जणांच्या फाईल्स अप्रूव्हल पण झाले नव्हे. नवे त्यांनी अप्रूव्हल केलं नाही तर त्यांची वाहनही त्याच्या दारात उभी राहिली आणि एक व्यवसाय म्हणून ते मार्केटमध्ये आले. पण त्या अनुषंगाने हे आपल्या परिवाराचं यश आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी एक आपले प्रतिनिधी म्हणून संदीप कराडकर सर यांना मी विनंती करतो की 2 मिनिटांमध्ये आपण त्यांचा अनुभव या ठिकाणी आम्हा सर्वांसोबत शेअर करावा. सर्वांनी टाळ्या वाजवून आपल्या या मराठी व्यवसाय भांडवलावर स्वागत करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जगदवंदे जगदमान्य श्रेष्ठ श्रेष्ठ तुकोबार आहे. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजाचे छत्रपती शिवपुत्र शंभूराजे प्रथम या महामानवांना वंदन करतो व आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपल्यातीलच तुमच्या आमच्या रक्ताचा एक भाग अण्णासाहेब पाटील खरोखर प्रत्येकाला हवासा वाटणारा हा नेता आज आपल्यातून नाहीये. पण आजच या नेत्याचं रक्त आपल्या समोर आपल्या मराठा समाजाचं नेतृत्व करताना बसलेलं पाहतोय. माननीय नरेंद्र अण्णासाहेब पाटील प्रथम आपल्याला अभिवादन करतो व धन्यवाद देतो की आज सकल मराठा परिवाराच्या या कामासाठी आपण मोठं पाठबळ देत आहे व सकल मराठा परिवाराचं सर्व कार्यकर्ते आपल्यासारख्या महान नेत्याचं पाठबळ असल्यामुळं घराघरात पार चुलीपर्यंत माझ्या माता भगिनींपर्यंत आपला हा सकल मराठा परिवार महिला भगिनी असेल ट्रेनच्या माध्यमातून तळागाळामध्ये आपला हा कसा उद्योजक हा पुढे येईल व व्यवसाय करेल याचा नक्कीच प्रयत्न करतोय. गेल्या 2 महिन्यापूर्वी मावळ तालुक्यामध्ये असाच एक मेळावा झाला आणि त्या मेळाव्यासाठी सचिन लांबोडे सर यांचं मार्गदर्शन लाभलं. मावळ तालुक्यामध्ये 250 ते 300 तरुण वर्ग त्या कार्यक्रमासाठी जमले होते. त्यामध्ये
काही लोकांनी प्रयत्न केला, काही लोक पेपर घेऊन बसले, काहींना लोन झाले नाही. आज बँकेचे सुद्धा अधिकारी आले, तुमचं धन्यवाद. कारण की काही आपल्या तळागाळातील तरुण वर्ग व्यवसाय करायला मागतात, पण काय होते, काही बँका लोन देत नाही. ठीक आहे, प्रत्येकाकडे IT रिटर्न नसतात, पण लोन करण्यासाठी बँकेने पण सहकार्य काय केलं पाहिजे. आमच्या तळागाळातील हा तरुण व्यवसाय करायला मागतोय, पण लोन होत नाही. पण आपण जर त्याला सहकार्य केलं तर 100% तो व्यवसाय केल्याशिवाय राहणार नाही. आणि शेतकरी वर्ग आहे, आमची ही सर्व शेतकऱ्याची मुलं आहे. प्रत्येक शेतकऱ्याचा मुला शेती सुद्धा करतोय, व्यवसाय त्याला उतरतोय, पण त्याला आपण जर बँकेवाल्यांनी सहकार्य केलं तर 100% हा शेतकरी एक उद्योजक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच सांगतो की येत्या काळामध्ये प्रत्येक जण हा व्यवसाय होण्यासाठी, व्यावसायिक होण्यासाठी पुढे येतोय. आणि गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये आमच्या मावळ तालुक्यामध्ये बरेचसे जणांनी सचिन सरांच्या मार्गदर्शनाखाली व आपला सकल मराठा परिवार असेल, त्या सकल मराठा परिवाराच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 2 महिन्यापूर्वी आमचे छोटे बंधू यांनी सुद्धा एक JCB घेतली. आपल्या मावळ तालुक्यातील पहिलं प्रकरण अण्णासाहेब पाटील मंडळातून पहिली आमच्या घरी JCB आली. त्यानंतर आमच्या अंदरमावळ भाग, नाणे मावळ, पण मावळ आणि अंदरमावळ. पण मावळ मध्ये 2 पिकअप आल्या, अंदरमावळ मध्ये एक छोटा हत्ती आला, एक पिकअप आला व एक आपली याची गाडी घेतली, मतलब टुरिस्ट गाडी घेतली एकाने. म्हणजे अशा आपल्या मावळ तालुक्यामध्ये कमीत कमी 5-6 गाड्या आल्या. यापुढे आमची अशीच एक मागणी आहे की आपण येत्या काळामध्ये जसं आपण सकल मराठा परिवाराला चिखली या ठिकाणी वेळ दिला, तसंच आमच्या मावळ तालुक्याला एक वेळ द्यावा अशी आपण विनंती करतो. आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद सर, आपण आपला अनुभव आमच्याशी शेअर केला आणि तुमच्याशी तुम्हाला आलेली अडचण तुम्ही आमच्याशी शेअर केली. पुन्हा एकदा आभार आणि धन्यवाद. या ठिकाणी आणखी मित्र आपल्याशी आपला संवाद साधणार एक 2 मिनिटं त्यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. मराठा उद्योजक कक्ष पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष महेश आंबाड सर व मराठा उद्योजक कक्ष मोशी विभागाचे अध्यक्ष विजय भोसले सर ही कक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यांना विनंती करतो की आपण 2 मिनिटांमध्येच आपल्या सकल मराठा परिवारासाठी होणार आपलं योगदान या ठिकाणी आपण मनोगत व्यक्त करावं. सर्वांनी टाळ्या वाजवून सरांचं स्वागत करावं. सकल मराठा परिवार इथे जमलेल्या सर्व मराठा बांधवांना, बंधू भगिनींना माझी अशीच विनंती आहे की मराठा म्हणजे राग आला, कारण याच्या अगोदर आपण सगळं रागातच कमवलेलं आहे. कुठं बी गेलं की लढाई करायची, तलवारी घालायची, ती लढाई जिंकायची, तुम्हाला काहीतरी जागा मिळायची की एवढी एवढी तुम्हाला जागा मिळत होती. आपण त्यामुळे विसरलेलो नाही. गिरागातून तलवारी काढल्या, आम्ही म्हणतो की आम्ही अजून पण तलवारी विसरलेलोच नाही. पण आता तलवारीची वेळ नाही, आता पेनाची वेळ आलेली आहे, ज्ञानाची वेळ आलेली आहे. प्रत्येकाला वाटतं की मी व्यवसाय करावा, प्रत्येकाला असं नाही वाटत की व्यवसाय शिकावा. प्रत्येकाला असं वाटतं माझ्या अंगावर स्टारचे तुकडे असावे, पण धंद्याचा डोक्यात फटके विचार आहेत, याच्यावर कोणी लक्ष देते का? 1986 ला मी बीड जिल्ह्यातून माझं गाव सोडलं, वयाच्या 15 वर्षी. कारण माझ्या चुलत्याने मला सांगितलं होतं की मराठा समाज हा काम करायला लाजतो. जर मराठा समाजातील ही लाज जर गेली एक वेळेस, तर मी हे केलं तर काय म्हणतील, माझे सोयरे काय म्हणतील, माझे शेजारी काय म्हणतील, काही म्हणत नाही. तुम्ही फक्त व्यवसायाची सुरुवात करा. त्याच्यासाठी एकच करा, काम शिकलं पाहिजे, घर सोडलं पाहिजे. कारण आपला दुश्मन बांगलादेश किंवा पाकिस्तान नाहीये, आपला दुश्मन फक्त आपली गरिबी आहे. आपण आपल्या गरिबीशी संघर्ष करतो. पैसा, लोक म्हणतात माझ्याकडे
भांडवल डोक्यात लागतो. तुमच्याकडे जर अनुभव असेल किंवा एखाद्या व्यवसायाची जर काही अनुभव असेल, तुमच्याकडे जर कला असेल, तुम्ही लोकांसमोर जर मांडली, लोकांकडे खूप पैसा आहे, खूप पैसा पडू नये. तुमच्या नावावर, तुमच्या कलेवर किंवा तुमच्या अनुभवावर पैसे लावण्यासाठी भरपूर लोक बसलेले आहेत. मी 1986 ते 91 मुंबईमध्ये काम केलं. त्यावेळेस खेडेगावातून मुंबईला गेल्यानंतर अनुभव चांगल्यापैकी वाईट येतो, पण लोक म्हणतात की अडचण येते. असा कोणता उद्योजक आहे मोठा झालाय आणि त्या उद्योजकाला अडचण आलेली नाही. मला तर असं वाटतं की अडचण आली याचा अर्थ आपण जिवंत होतो. अडचणी येत नाही फक्त गेलेल्या माणसाला, जिवंत माणसाला अडचणी आल्या याचा अर्थ म्हणून तो जिवंत आहे. आणि अडचणी सोडवणे म्हणजे जीवन जगणे, अडचणी सोडवणे म्हणजे उद्योग करणे. मी मुंबईहून ज्यावेळेस 1991 ला पुण्यात व्यवसाय सुरू केला, त्यावेळेस माझ्या आईने मला एकच सांगितलं होतं, मुंबईला गेलास, शिकलास, पाठीमाग ओळख बघ, पुण्यातलं दुकान तिने एकच सांगितलं, तू जर लायक असशील तर गावात पण कमवशील, आणि तू जर नालायक असतील पुणे काय दिल्लीला गेलास तरी कमवशील. त्याच्यामुळे माझा अनुभव काढण्यासाठी 1988 ला फॅशन डिझायनिंग केलेले. गावाकडे वापस गेलो, 250 मुलांना काम शिकवतो. एक 11 मूक बधीर आहेत आपले. त्याच्यामुळे आताच्या ह्या उद्योग क्षेत्रातील नवीन लोकांना येण्यासाठी मी 30 वर्ष गावावर काम करून आता पुण्यात आलेलो आहे. पुढे 50 वर्ष वय संपल्याच्या नंतर व्यवसाय सुरू केला आहे. आणि आता सध्या मराठा उद्योजक पक्षाच्या माध्यमातून दर गुरुवारी वाकडला मिटिंग होते आणि तिथं बरेच आपले उद्योजक येतात. आणि मी उद्योजक आहे, माझ्या उद्योजकाला माझ्याकडून काय फायदा होऊ शकतो किंवा त्या उद्योजकाकडून माझ्या उद्योजकाला काय फायदा होऊ शकतो, ह्या माध्यमातून जवळजवळ 40-45 करोड रुपयाचा व्यवसाय आम्ही पुण्याकडला देण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या उद्योगातून एकच सांगतो, आपल्याकडे ग्राहक तर महत्वाचा आहे, पण ज्यावेळेस आपल्याकडे व्यवसाय सुरू करायचा आहे त्यावेळेस आपली टीम महत्वाची आहे. आपल्याकडे ग्राहक आल्यानंतर तुमच्याकडे टीम आहे का? लोक बरेच म्हणतात समस्या पैशाची आहे. आज सगळ्यात मोठी समस्या आहे लोकांची, कामगारांची, काम करण्याची, माणसं सांभाळण्याची सुद्धा कला असणं आवश्यक आहे. शिवाजी महाराजांविषयी असं काय होतं की लोक मरायला तयार होते, आज पैसे दिले तरी लोक काम करायला तयार नाही. त्याच्यामुळं आज इथून पुढच्या काळात मुशी ह्या आपल्या एरियामध्ये प्रत्येक बुधवारी सकाळी 8 ते 10 फक्त नवीन उद्योजक घडवण्यासाठी किंवा आपला अनुभव दुसऱ्याला देण्यासाठी फक्त एकच आहे. आपल्याला आतापर्यंत सोशल करून जमत नव्हतं, आपल्याला स्वार्थ आणि परमार्थ सगळा जमलाच पाहिजे. आणि हे पुढे नेण्यासाठी आपल्याला दर बुधवारी सकाळी 8 वाजता इथल्या गुरुवारपासून आपण चालू करत आहोत. कारण तिकडे वाकडला जाण्यासाठी आपल्याकडच्या उद्योजकांना जी अडचण येत होती त्याच्यासाठीच आमचे काही मित्र कंपनी यांनी असं ठरवलेलं आहे की आपल्यातल्या छोट्या छोट्या किंवा मोठ्या उद्योजकांना आपल्याच लोकांना आपणच आदर्श द्यायचा, सत्कार करायचा आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन करायचं. याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि त्या प्रयत्नामध्ये आपण सर्व मराठा समाजातील बांधवांनी सहभागी व्हावं आणि आम्हाला सुद्धा तुम्ही प्रेरणा द्यावी अशी आमची तुम्हाला विनंती आहे. जय 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 श्री. धन्यवाद सर. कुठल्याही मार्गे या, फक्त पुण्याला या, कुठल्याही क्षेत्रात जा, कुठेही जा, परंतु यशस्वी उद्योजक व्हा. थोडक्यात व्यवसायाचं मूलमंत्र काय? तुमच्या तोंडामध्ये साखर, डोक्यावर बर्फ आणि पायाला घेऊन घ्यावी. इन द सेन्स काय? तोंडामध्ये गोड हवा, डोकं शांत असावं आणि पायामध्ये घेऊन याचा अर्थ काय? तुम्ही सदैव चौकस असावं, शोधत राहावं. धन्यवाद सर. यानंतर खऱ्या अर्थानं जे नंबर ऑफ प्रॉब्लेम्स आपल्या समोर क्रिएट होतात, किंवा डॉक्युमेंट आहे, सगळं आहे, पण त्याला सोल्युशन काय? त्याच्यावर ऑप्शन काय? एखाद्या बँकेच्या अधिकाऱ्यापर्यंत गेलो तर पण मग माझी ओळख नाही, पण मग माझा वशिला नाही. त्याला कशाला ओळख नाही, वशील हवी आहे? तर तुझे डॉक्युमेंट्स प्रॉपर असतील तर, आणि ते प्रॉपर डॉक्युमेंट असल्यानंतर तुमचं लोन किती सहजरित्या पास होईल हे सांगतील. आपल्याला या ठिकाणी माननीय ड्युटी सरांना विनंती करतो की आपण आम्हा सर्वांना बँकेच्या असणाऱ्या जे काही स्कीम्स आहेत किंवा लागणाऱ्या डॉक्युमेंट्स प्रोसेस शेअर करावी. सरांनी टाळ्यावर सरांचं कौतुक करा. नमस्कार. येतोय आवाज? माझं नाव अशोक होते. मी कोटक बँकेतून स्मॉल कमर्शियल व्हेकल ही शाखा पाहतो. तर लोनसाठी लागणारे कमीत कमी डॉक्युमेंट्स हे तुम्हाला मी सांगतो. येतोय आवाज? नमस्कार. माझं नाव अशोक होते. मी कोटक महिंद्रा बँकेत स्मॉल कमर्शियल व्हेकल ही शाखा पाहतो.
तर लोनसाठी लागणारे कमीत कमी डॉक्युमेंट काय काय असतात ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. जनरली KYCs असतात, ज्यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, अप्लिकंट कोऑपरेटिव्ह दोघांचे लागतात, वास्तव्याचा पुरावा आणि बँकेत स्टेटमेंट आणि सदर वाहन चालवण्याचा परवाना तुमच्याकडे असायला हवा. तर एवढ्या गोष्टी जर आपल्याकडे असतील तर साधारणपणे वाहनाच्या मूळ किमतीवरती, ज्याला आपण एक शोरूम प्राइस म्हणतो, त्यावरती 100% पर्यंत बँक कर्ज उपलब्ध करून देते. आणि हे कर्ज हे आपल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यामध्ये व्याज परताव्यासाठी पात्र आहे. तर माझा नंबर मी यांच्याकडे सोडून देतो. तर काही जर असतील मराठी बांधव आपले तर मला कॉन्टॅक्ट करा, मी तुमचं पुढची प्रोसेस करण्यास मदत करेन. धन्यवाद. धन्यवाद सर. मी सर्वांनी रिक्वेस्ट करेन, सरांनी जरी आपला नंबर दिला तरी शक्यतो सरांना कॉल करण्याची व्हॉट्सअपवर मेसेज करावा की जेणेकरून ते त्यांच्या वेळेनुसार कामाच्या शेड्यूलमध्ये आपल्या मेसेज फीडबॅक देतील. कारण कामाच्या वेळामध्ये ॲट अ टाइम जर एवढे सगळेच कॉल घेत राहिले जात राहिले तर ते निग्लेक्ट होते, स्किप पण होती. मी एक मेसेज केला तर त्याच्या फावल्या वेळात ते डेफिनेटली आपल्याला आन्सर करतील. थँक्यू ड्युटी सर. अधिकचा वेळ न घेता आपण कार्यक्रमाच्या मुख्य मीटिंग मध्ये पार्टकडे येतो. ज्यांनी स्वतःच्या जीवाचं रान केलं आपल्यासाठी 24 तास संपूर्ण महाराष्ट्र पालत आहे. प्रत्येक मंत्र्यांच्या दारोदारी जाऊन आपल्या महाराष्ट्र समाजाचं कल्याण कसं होईल यासाठी स्वतःची पाहिजे तेवढी यथाशक्ती प्रयत्न करताय. आणि हे सगळं होत असताना अण्णासाहेब पाटील महामंडळाचं स्थापना झाली आणि त्यामध्ये सरांना कॅबिनेट मंत्री दर्जाचं पद मिळालं. हे होत असताना अखिल भारतीय मराठा महासंघामध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून एक पद मिळालं. तर नंतर महाराष्ट्र राज्याच्या माथाडी वाहतूक आणि कामगार संघाचे सरचिटणीस म्हणून काम करताय. अशा सरांचं भाषण ऐकण्यापूर्वी आपल्या सकल मराठा परिवाराच्या वतीनं आपण एक दिनदर्शिका आपण या ठिकाणी प्रकाशित करणार आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण उभं राहावं आणि या दिनदर्शिकेचा अनावरण सोहळा करावा. कुणीतरी व्हिडिओ शूट करा, सर्वेचा फोटो घेतील. 1 मिनिटात फक्त वेळ द्या, मला थोडंसं शूट होतपर्यंत 1 मिनिट वेळ द्या. समोर कोणतरी शूट करा, सगळ्यांचा फोटो घेतील. सकल मराठा परिवाराच्या दिनदर्शिकेचं अनावरण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, हर 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 हर. सकल मराठा परिवाराच्या दिनदर्शिकेचा अनावरण सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठाच्या माध्यमातून धन्यवाद. आणि तुमच्या सोबत मीही त्यांच्या मार्गदर्शनासाठी आतुर आहे. आपल्यासाठी मुंबईवरून 300-350 किलोमीटरचा प्रवास नॉनस्टॉप करत या ठिकाणी आले आणि आपल्याला महाराष्ट्राच्या सर्वांनी उभं राहून जोरदार टाळ्यांच्या केंद्रामध्ये मंडळाच्या अध्यक्ष माननीय नरेंद्र पाटील साहेबांचं स्वागत करायचं. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करून धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांना प्रणाम आणि वंदन करतो. आज सकल मराठा परिवार पुणा जिल्हा चिखली पाटील नगर या परिसरामधील मराठा उद्योजकांचे एक मोठा मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे. या मेळाव्याला उपस्थित असणारे ज्यांनी आपले विचार मांडले ते आपले हॉटेल जगद्गुरु आमचे लोणावळ्याचे मालक बाळासाहेबजी येवले, त्याचबरोबर आमचे दुसरे मित्र ज्यांचं लोणावळ्यामध्ये मॅप्रो हे एक त्यांनी आउटलेट घेतलं आणि खूप चांगल्या पद्धतीनं तिथे व्यवसाय निर्माण केला. ते आमचे उल्हास भाऊ, गुलमोहर पॅकेजिंग कंपनीचे मालक आदरणीय अंकजी पाटील साहेब, कोटक बँकेचे मॅनेजर ज्यांनी आता आपले विचार मांडले ते आदरणीय अशोकजी,
त्याचबरोबर उद्योजक सचिनरावजी जाधव साहेब, व्यासपीठावर बसलेल्या आमच्या खेडच्या एका मराठा मेळाव्याच्या निमित्ताने त्यांचा माझा संपर्क झाला आणि परवा अंकुश काळे पाटील यांच्या हॉटेलच्या उद्घाटनाला पाटीलवाडा यांच्या उद्घाटनाला ताई उपस्थित होत्या. त्या आमच्या सारिकाताई गड पाटील, त्याचबरोबर सकल मराठा परिवाराचे या परिसराचे संचालक आदरणीय विजयजी कदम साहेब, आमचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे विभागीय अधिकारी, त्याच्याकडे पूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे आमचे मित्र संकेतजी लोहार, त्याचबरोबर आमचे सचिनजी लांबोटे, आमचे सचिनजी, आमच्या विविध चळवळीमध्ये काम करणारे आमची सगळी मंडळी, व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित मराठा बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी या सकल मराठा समाजाच्या विभागातील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी मला कार्यक्रमाला बोलवलं. खरं म्हणजे मागच्या पूर्ण आठवड्यामध्ये मी पूर्ण प्रवासात होतो. मंगळवारी ज्येष्ठ कामगार नेते स्वर्गीय बाबा आडवांचं निधन झालं आणि त्यांचं अंत्यविधेचे दर्शन ते झाल्यानंतर मी खेडमार्गी मी नागपूरला गेलो होतो आणि कालच सकाळी प्रवास करून नागपूर, नाशिक आणि नाशिकहून पहाटे 2 वाजता येत होतो. काल मी येण्याचं थोडंसं टाळत होतो, त्याचं कारण मागच्या आठवडाभरामध्ये आमचा प्रवासच होता. परंतु विजय कदमांचा फोन आला, त्यांचा माझा एवढा परिचय नव्हता, पण त्यांनी विनंती केली की साहेब आम्ही हा कार्यक्रम अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत त्या ठिकाणी घेतलेला असून मोठ्या अपेक्षेने मराठा समाजाचे तरुण व्यवसायाच्या निमित्ताने जोडू इच्छितात आणि अशा प्रकारे आपल्या महामंडळाचे कर्मचारी येणं आणि आपण येण्यामध्ये थोडं अंतर होईल. तरी त्यांचा खूप आग्रह झाल्यानंतर मी या ठिकाणी यायचं मान्य केलं. कारण शेवटला आपला मूळ उद्देश आपल्या समाजातील असणाऱ्या लोकांना पायावर उभं करण्याचा आणि प्रत्येकाला वेगवेगळी संधी मिळते, पण त्या संधीमधून आपण लोकांना कसं पायावर उभा करू शकतो याचा कदाचित थोडासा माझा वेळ आणि या वेळामुळे जर काही आमचे 5-50 मराठा उद्योजक निर्माण झाले तर माझ्या प्रवासापेक्षा माझे मराठा समाज हा प्रगती करतोय हे महत्त्वाचं. प्रत्येक वेळेला आपण पाहतो की आपला कुठला तरी कार्यक्रम कुठल्या तरी राजकीय गणिताशी जोडला जातो आणि त्याचा मूळ उद्देश या ठिकाणी साध्य होत नाही. परंतु मी ज्या वेळेला महामंडळाची जबाबदारी घेतली त्यावेळेला मलाही अशा सूचना आल्या की आपण जरी एखाद्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी असलो तरी मूळ विषय आपल्याला मराठा उद्योजक करण्याचा आहे आणि मराठा समाजामध्ये जितके पक्ष आहेत तितके सगळेच पक्षातील लोक मराठा समाजामध्ये असतात आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक चळवळीचं एक उद्योजक करण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्याकडे सोपवलं आणि त्यांनी तसंच अपेक्षा केली की राजकारणाच्या पलीकडे जाऊन तुम्ही या चळवळीची माणसं मोठी करण्याचा प्रयत्न करा. कुठेही अडचण आली तर आम्ही आहोतच, पण आपण त्या हिशोबाने काम करा. कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांचा परिचय पुढे महाराष्ट्राला आहे, परंतु थोडासा परिचय जो बऱ्याचशा नवीन तरुणांना कल्पना नाही. स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील हे पाटण तालुका देवीवाडी विभागाचे एक शेतकरी परिवारामध्ये जन्म झाला. आमच्या आजोबांची कौटुंबिक परिस्थिती एवढी चांगली नव्हती आणि शेती नव्हती. अशा परिस्थितीमध्ये वडिलांच्या वरची जबाबदारी, अपूर्व शिक्षण त्या ठिकाणी सोडलं आणि मुंबईमध्ये एसटीने आले. मुंबईमध्ये दारूखाना, इंग्रजांच्या काळामध्ये जो आम्ही रेलरोड म्हणतो त्या रेलरोडमध्ये त्या ठिकाणी दारूखाना प्रेस बिल्डिंग होती आणि ते दारूखाना यासाठी कारण इंग्रजांचा सगळा दारूगोळा या बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या बाजूला तिथे असायचा आणि त्या प्रेस बिल्डिंग मधून त्यांनी सुरुवात करत असताना स्वतः त्यांनी हमाली केली. हमाली करता करता त्यांनी संघटन बांधलं. 10 बायकांच्या खोलीमध्ये जिथं माझा जन्म झाला त्याच खोलीमध्ये त्यांनी युनियन सुरू केली आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली
त्यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा श्रमजीवी माथाडी कामगार श्रमजीवी कायदा हा त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अस्तित्वाला आला. या कायद्याअंतर्गत जो हमाल आहे, जो चढ उतार करतो, तो रेल्वेमध्ये असो, भाजीपाला मार्केट, कुठल्याही मार्केट यार्डात असो, एखादा ट्रक खाली करायचा आहे, कुठल्याही कारखान्यामध्ये जिथे मनुष्य स्वतःच्या श्रमाने त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या मालाची चढ उतार करतो, त्याला अशा प्रकारच्या माथाडी कामगार कायद्याची अंमलबजावणी आणि त्याचे संस्थापक कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील. 1980च्या दशकामध्ये काही मराठा चळवळीतली मंडळी वडिलांना भेटली आणि त्यांना सांगितलं की साहेब, महाराष्ट्रामध्ये खूप मराठा आमदार आहेत, परंतु आपल्या मराठा बांधवांचं ग्रामीण भागातलं नेतृत्व आपण करावं. पश्चिम महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा कामगार वर्ग हा मराठा समाजाशी जोडला होता. आपल्याला कल्पना आहे की घटनेने, संविधानाने SC, NT आणि काही प्रमाणामध्ये ओबीसी अशा लोकांना आरक्षणाचे मूलभूत फायदे मिळाले. परंतु आपण या महाराष्ट्रामध्ये राज्यकर्ते म्हणून वावरल्यामुळे आपल्या मुलांना सातत्याने या आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं. आणि त्या काळामध्ये माथाडी कामगार हा पश्चिम महाराष्ट्रातला माथाडीच्या याच्यामध्ये असायचा, हमाली करायचा. कारण ग्रामीण भागातली शेती अपुरी, शिक्षण घेऊ शकला नाही, आर्थिक स्थिती बरोबर नसल्यामुळे आणि नोकरीचा काही प्रश्नच निर्माण होत नव्हता. अशा वेळेला तो हमाली करायला आला, तो माथाडी कामगार झाला आणि म्हणून वडिलांनी महाराष्ट्रात दौरे केले आणि 22 मार्च 1982 ला पहिल्यांदा आर्थिक निकषावरचं आरक्षणाची ही मागणी त्यांनी त्या ठिकाणी केली. महाराष्ट्रामध्ये दौरे करत असताना आज जसं विजय कदम सर मला शोधू शकले, बोलू शकले, तसं 1980च्या दशकामध्ये असे काही साधनं नव्हती. आमच्या गावात तर आमच्या पोस्ट ऑफिसमध्ये एकच टेलिफोन होतं आणि आमच्या गावामध्ये जर आमची आई किंवा आम्ही गावी गेलो असो आणि वडिलांना बोलवायचं असेल तर ट्रंक कॉल करावा लागायचा आणि मग आमची आई वडिलांशी बोलायची. मी 1980ची गोष्ट सांगतो तुम्हाला, 82च्या अगोदरची. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांना गोळा केलं. ग्रामीण भागामध्ये कुठं बैलगाडी, कुठे ST, कुठं जीप गाडी, कुठं वडापची गाडी आणि या सगळ्या लोकांना एकत्र करून त्यांनी आपल्याला मराठा समाजाला आर्थिक निकषावरचं आरक्षण यासाठी आपण एकत्र झालं पाहिजे हा मुद्दा पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी त्यांनी मांडला, ज्याला महाराष्ट्राच्या लोकांनी प्रतिसाद दिला. त्यावेळच्या ज्यांच्या आरक्षणामध्ये जाती नव्हत्या, हे सगळे जाती स्वर्गीय आमदार अण्णासाहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी सामील झाले. राज्यकर्त्यांनी त्यावेळेला गांभीर्याने घेतलं नाही आणि माझे पहिल्यापासूनच माझे वडील हे फार असे एकदमच स्पष्ट बोलणारे आणि त्यांना कुठे खपत नव्हतं, कामगारांच्यावरती अन्याय सहन होत नव्हता. आणि म्हणून राज्यकर्त्यांना त्यांनी एक अल्टिमेट दिली की जर उद्याचा सूर्योदय होईपर्यंत जर आपण निर्णय घेतला नाही तर मी सूर्योदय पाहणार नाही. ज्यांचे घनिष्ठ संबंध यशवंतराव चव्हाणांशी, काँग्रेस पक्षाचे असणाऱ्या नेत्यांशी, म्हणजे त्या काळामध्ये आजचे राष्ट्रवादीचे नेते आदरणीय शरद पवार साहेब ते तरुण होते. तरुणपणामधले असे असंख्य लोक स्वर्गीय वडिलांच्या बरोबर असायचे आणि त्यावेळेला काँग्रेस पक्षाने गांभीर्याने घेतलं नाही आणि आपल्या समाजाला, आणि मी स्वतः मराठा समाजाचा आहे, माझ्या समाजाला जर न्याय मिळत नसेल तर मग मी काय राजकारणामध्ये राहायचं, कशाला जगायचं. आणि त्यांनी 23 मार्च 1982 ला तो टोकाची भूमिका घेतली. त्यावेळेला आम्ही 7 वर्षाचा होतो आणि आम्ही स्वतः त्या घरात होतो. ही एकंदर परिस्थिती कालांतराने या चळवळीचं नेतृत्व वेगवेगळ्या नेत्यांनी केलं. मग मराठवाड्यामध्ये स्वर्गीय अण्णासाहेब जावळेंनी केलं, मराठवाड्यामधून प्राध्यापक देवीदास वडजे सरांनी केलं, स्वर्गीय विनायकराव मेटेंनी केलं, स्वर्गीय शशिकांतजी पवार साहेबांनी केलं. 42 मराठा बांधवांनी पहिल्यांदा ज्या वेळेला अण्णासाहेबांच्या नंतर बलिदान दिलं, ते बलिदान व्यर्थ न जाता आपण सगळ्यांनी एकत्रपणे त्या ठिकाणी आहोत. आज महाराष्ट्रामध्ये एक नवीन वादळ, मराठा योद्धा म्हणून मनोज जरांगे पाटलांचं नाव फार कमी वेळामध्ये वरती आलं आणि त्या माणसाने आपल्या आयुष्याची, आपल्या प्रकृतीची पर्वा न करता
उपोषणाच्या माध्यमातून सरकारला मराठा आरक्षणाच्या दृष्टिकोनातून वेळोवेळी पाऊल घ्यायला लावलं, हा त्यांचा मनापासूनचा तो मोठेपणा आहे. आणि आणि या विषयावरती 2016ला कोपर्डीची घटना झाल्यानंतर मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये काय चांगले निर्णय घेता येतील. आरक्षण हे घटनात्मक आहे. जर या ठिकाणी तुम्ही घटनेचा अभ्यास केला असेल तर प्रत्यक्षामध्ये घटनेमध्ये SC आणि ST हे दोनच आरक्षण आहे आणि त्यांना क्रिमिलियर म्हणजे वार्षिक उत्पन्नाची अटच नाही. परंतु ओबीसी हे प्रत्येक राज्यामध्ये दिलं गेलेलं आरक्षण हे घटनात्मक नाही. फक्त त्यामध्ये अट एवढीच आहे की 50% पेक्षा जास्त वाढ होता कामा नये. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता की एवढा मोठा जनसमुदाय मूकमोर्चेच्या माध्यमातून मुंबईमध्ये आला आणि हा आझाद मैदानमध्ये आलेला आहे आणि हे येत असताना त्यांना काहीतरी देणं गरजेचं आहे. कारण आपण जर पाहिलं तर 1982च्या नंतर वेळोवेळी जेवढे मुख्यमंत्री झाले सगळ्यात जास्त मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे होते. आणि ठरल्याप्रमाणे आपली भावकी ज्या वेळेला खुर्चीवर बसते त्यावेळेला ते काय म्हणतात, अरे आपल्या भावकीपेक्षा दुसऱ्यांना काहीतरी दिलं पाहिजे. आणि त्या दुसऱ्यांना देण्याच्या नादामध्ये आपली भावकी तशी उपाशी त्या ठिकाणी म्हणजे मराठा समाज म्हणजे इतर समाजाला आपण भरभरून दिलं परंतु आपल्या समाजाला देण्यामध्ये आपण कमी पडलो. आणि म्हणूनच 16ला आंदोलन ज्या पद्धतीने झालं त्या पद्धतीने राज्यकर्त्यांवरचा एक मोठा रोष आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्या रोषाला सामोरं जात असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक खूप चांगला निर्णय घेतला की समिती गठन. त्याला आपण म्हणून पहिल्यांदा मसे साहेब होते, त्यांची प्रकृती खालावली, ते वाढले. त्याच्यानंतर गायकवाड आयोग तयार केलं. गायकवाड आयोगाच्या माध्यमातून दोन्ही सभागृहामध्ये त्या ठिकाणी आरक्षणाची व्याख्या आणि आरक्षण किती दिलं जाईल याचा एकमताने निर्णय घेतला. आणि कालांतराने काही आपलेच भाऊबंद 12 बलुतेदार 18 पगड जातीमधून आपल्या विरोधात गेले आणि सुप्रीम आणि हायकोर्टाने त्याची व्याख्या 12 आणि 13% करण्यात आली. पण हे आरक्षण देऊन सगळ्यांचंच काय साध्य होईल असं नव्हतं. मग त्या काळामध्ये जे काही मराठा चळवळीच्या लोकांनी मागण्या केल्या होत्या त्यामध्ये मागणी होती की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पुनर्रचना करण्यात यावी. मंडळी ज्या विषयावरती मी आता बोलणार आहे तो आता माझा विषय बोलणार आणि म्हणून ते करण्या अगोदर त्यांनी शिक्षणासाठी संस्था तयार करा. याचा आज आपण उल्लेख केला मगाशी आपल्या सूत्रसंचालन करणाऱ्या आपल्या बांधवांनी की सारखी संघटना तयार केली. सारथी याचं नाव छत्रपती शाहू महाराजांच्या असणाऱ्या संशोधन विभागामधून जरी असलं तरी अशाच प्रकारची संस्था इतर समाजाच्या तरुणांना ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी होती. आणि या सारथीच्या माध्यमातून जे यश आम्हाला मिळालं ते यश काय होतं की आपण आर्थिक कमकुवत असल्यामुळे कित्येक वेळेला ग्रामीण भागामध्ये चांगला होतकरू मुलगा किंवा मुलगी त्याला आपल्याला शिक्षणाची संधी देता येत नाही. कौटुंबिक परिस्थिती, मराठवाड्याचा दुष्काळ जो आपल्या 5वीला पोहोचलेला आहे, काही पश्चिम महाराष्ट्र काही कोकणामध्ये जिच्यामध्ये वर्षोवर्षी आपण शेतीच्या पलीकडे कधी धाडसच केलं नव्हतं तिथं शिक्षणामध्ये पहिल्यांदा सारथीमधून आधार मिळाला आणि आपली मुलं UPSC MPSC स्पर्धा परीक्षेमध्ये पास झाली. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले. म्हणजे म्हणायला गेलं तर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना सुप्रीम कोर्टामध्ये केस जाईपर्यंत 2,500-3,000 हजार लोकांना MPSC आणि UPSC मधून या ठिकाणी परीक्षा पास झाल्या होत्या. आणि कोरोनाच्या महामारीमध्ये त्यावेळेला राज्यकर्त्यांनी योग्य पद्धतीनं हा विषय हाताळला नसल्यामुळे आरक्षण गेलं आणि हे आरक्षण गेल्यामुळे 2,500-3,000 हजार लोकांचा प्रश्न निर्माण झाला होता. आणि त्यावेळेला एकनाथजी शिंदे साहेबांच्या पुढाकाराने त्यांचे सहकारी आदरणीय देवेंद्रजींनी या दोघांनी मिळून सुपर न्यूमेरिकल म्हणून एक नवीन सिस्टम काढली आणि त्या सिस्टमच्या मुळे 12 आणि 13% जे आपले MPSC मधून मुलं पास झाली त्यांना महाराष्ट्रामध्ये नोकरी मिळाली. ही जमेची बाजू.
माध्यमातून आर्थिक तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली. मग कुणीतरी परदेशी शिक्षण घेते, कुणीतरी PhD करते, कुणीतरी स्पर्धा परीक्षेचा योजनेचा लाभ घेते, कुणीतरी ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये येते आणि शहरी भागामधून आल्यानंतर त्याला हॉस्टेल अवेलेबल नसेल तर त्याला हॉस्टेलमध्ये काय म्हणतात त्याला पेइंग गेस्ट म्हणून दुसऱ्या एखाद्या 4-5 जणांनी एकत्रपणे येऊन एक रूम विकत घेत आहे, त्याचे पण पैसे देण्याची तरतूद आपल्या या सारथीमधून झाली. आणि अशा परिस्थितीमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पुनर्रचना म्हणजे आम्ही अशा देशात आणि राज्यामध्ये तिथे आर्थिक भ्रष्टाचार हा फार सोपा आहे. दुर्भाग्याने भ्रष्टाचार हा आपल्याला 5वीला पुरलेला